चमचमीत चिकन बिर्याणी कुणालाही करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ जो आहे ना पूर्ण पहा, म्हणजे तुमची चिकन बिर्याणी परफेक्ट होईल। नमस्कार, मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणाच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे। डीमार्टमध्ये सुटा बासमती तांदूळ भेटतो, पुलाव राईस किंवा बिर्याणी राईस म्हणून, तो घेतलेला आहे। आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे। तर अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे। तर आता चिकन जे आहे ना मी मॅरिनेट करून घेणार आहे। तर त्यामध्ये 1 किलो घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा कसुरी मेथी, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर असं मी इथे माप घेतलेलं आहे। तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि इथे हे 3-4 चमचे मी दही घेतलेलं आहे। तर हे सर्व जे आहे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता, चिकन बिर्याणी मसाला मी नाही वापरला, त्याऐवजी मी गरम मसाला वापरलेला आहे। तर तुम्हाला हवं असेल तर चिकन बिर्याणी मसाला तुम्ही वापरू शकता। चिकनला सर्व मसाला चांगला मी लावून घेतलेला आहे। याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे। तर कितीही वेळ तुम्ही हे चिकन जे आहे किती वेळ ठेवू शकता, 2 तास 4 तास। तर बिर्याणी करायच्या आधी तुम्ही त्याला मसाला लावून तुम्ही असं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर इथे तांदूळ घेतलेला आहे जो मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ते अख्खे मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले। दालचिनी घेतलेली आहे 2-4 तुकडे, 2 चक्रफूल घेतलेले आहे, 2 मोठी वेलची, अर्धा चमचा जिरं, 4 जे आहे लहान वेलची घेतलेली आहे, 5-6 लवंगा, 7-8 काळी मिरी आणि इथे हे तेजपत्ता घेतलेले आहेत। तर तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे, हे बाजूला ठेवते। त्याच्यामध्ये काही पाणी वगैरे मी नाही ठेवलेलं। तर पातेल्यामध्ये जेवढा तांदूळ आहे ना त्याच्या तिप्पट 4पट मी पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकून दिलेले आहेत आणि मीठ टाकणार आहे। तर भाताला हात जर आपण भात घातला असतं तर किती मीठ टाकलं असतं, अंदाजे 1 लहान चमचा। तर 4 पट मी त्याच्या मीठ टाकत आहे, म्हणजे हे 4 चमचे मी मीठ टाकते। आणि आता याला चांगली दणकून उकळी घ्यायची आहे। तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत मसाला करून घ्यायचा। 1 मध्यम आकाराचा कांदा आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। इथे 8-9 लसूण घेतलेला आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची। तर कांदा टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, आलं सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे। तर चिकन मी जे ठेवलं होतं मॅरिनेट करायला ते सुद्धा झालेलं आहे। आता मी कुकरमध्ये करते। तर कुकरमध्ये मी का करते त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगते। तर कुकर चांगला गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चांगल्या 7-8 पळी मी तेल टाकलेलं आहे। तर ही पळी जी आहे माझी लहान आहे तेलाची जी आहे। तर त्यामध्ये 1 मोठा कांदा उभा चिरलेला जो आहे ना चांगला तळून घेणार आहे मी। तर बिर्याणीला जो कांदा असतो ना तळलेला, तो इथे मी आता तळते आहे। तर या कांद्यासाठी वेगळं असं खूप तेल घेऊन कांदा वगैरे तळून घ्यायची गरज नाही। बिर्याणीसाठी जे आपल्याला तेल लागणार आहे त्याच्यातच मी हा अशा प्रकारे कांदा तळून घेतलेला आहे। आणि काय होतं, या कांद्याचा ना स्वादसुद्धा त्या तेलामध्ये उतरतो आणि बिर्याणी चांगली लागते। तर अर्धं जे आहे ना, अर्धा तळलेला कांदा काढून घेणार आहे, अर्धा त्याच्यात तसंच ठेवणार आहे। त्यामध्ये आता भरपूर कोथिंबीर टाकणार आहे आणि जे कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, आलं याचं जे वाटण केलेलं ते टाकून घेणार आहे। आणि आता हे जे हा जो मसाला आहे ना 1-5 मिनिटे तरी चांगला तेलामध्ये मी परतून घेणार आहे। तर एका बाजूला जे खडे मसाले आपण टाकले होते, पाण्यात उकळी आलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता दोन्ही कसं करते। एका गॅसवरती मी मसाला परतायला ठेवलं, एका गॅसवरती मी पाणी ठेवलेलं होतं उकळायला। आता यामध्ये जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो मी टाकून घेणार आहे।
गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि चांगला हा भात जो आहे एक निदान पुढचे 5 मिनटे शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटामध्ये जो आहे ना तो निदान 60-70% तरी शिजतो, खूप आपल्याला नाही शिजवायचा. तर पुढच्या 5 मिनटामध्ये भात बरोबर आपल्याला जसा पाहिजे बिर्याणीसाठी तसा होतो. तर मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घेणार आहे. ते चांगलं मी परतून घेणार आहे आणि याच्यामध्ये निदान 1 कप तरी मी पाणी टाकणार आहे. तर पाणी मी यासाठी टाकणार आहे, खूप जणांना ना चिकन बिर्याणीमध्ये थोडीशी ग्रेव्ही असावी असं वाटतं, तर त्यावेळेस जे आहे ना आपण अशा प्रकारे त्याच्या ग्रेव्ही म्हणजे खाऊ शकतो त्यामध्ये. तर एक कप मी पाणी टाकलेलं आहे. आता मी हे चांगलं मिक्स करणार आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवणार आहे, जोपर्यंत भात आपल्याला पाहिजे तेवढा शिजेपर्यंत थोडा वेळ मी झाकण ठेवून देणार आहे. गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. चिकन आहे, शिजतं पटकन. तर दुसऱ्या बाजूला भात मला जेवढा हवा तेवढा शिजलेला आहे. तर भात खूप शिजवायचा नाही आहे, 70% म्हणजे त्याचे 2-3 भात जेव्हा आपण असा तोडू तर 1-2-3 तुकडे झाले बस झाले. खूप जास्त शिजू नका, नाही तसा मोकळा असा भात होत नाही बिर्याणीचा. तर तुम्ही पाहू शकता हे असं म्हणजे त्याचा आकारमान डबलसुद्धा नाही, 1-1.5 पट होतं एक तांदळाचं जे आहे. आणि मग आता पटकन काय करणार आहे, झाऱ्याने एका जाळीमध्ये हा भात जो आहे मी काढून घेणार आहे. खाली एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यावर ही जाळी ठेवलेली आहे, म्हणजे पाणी जे आहे ना ते असं निथळून जाईन त्या भांड्यामध्ये. सर्व जे आहे ना हा राईस मी या जाळीमध्ये काढून घेणार आहे. भात तुम्ही परफेक्ट शिजवला ना तर परफेक्ट बिर्याणी होते, नाहीतर खूप वेळा असं खूप चिकट असे हे तांदूळ होतात आणि असं बोलतो ना हॉटेलसारखी बिर्याणी लागत नाही आहे, कारण तांदूळ आपल्याकडून ना परफेक्ट शिजला जात नाही. तर आता सर्व जाळीमध्ये भात काढून घेतलेला आहे शिजवलेला. याच्यामध्ये 1-1.5 चमचा तूप जो आहे मी टाकलेला आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तूप मिक्स करून झाल्यानंतर कुकरमध्ये जे मी चिकन ठेवलं होतं, एक 5 मिनटामध्ये ही प्रोसेस होऊन जाते, म्हणजे तांदूळ शिजण्याची, त्यामध्ये तूप मिक्स करायची, त्याच्यामध्ये 50% चिकन शिजलेलं असतं. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावरती जे आहे जो शिजवलेला भात आहे तो मी टाकून घेणार आहे. तर कुकरमुळे काय होतं, कुकरमध्ये चिकन बिर्याणी मी यासाठी करते, एकतर उंच असतो जो कुकर आहे आणि जेव्हा ती फोडणी देतो ना आपण, कांदा टोमॅटो टाकतो, तर खूप असा बाहेर तो मसाला उडतो, किचन पण खराब होतो. आणि अशा प्रकारे तांदूळ टाकल्यामुळे काय होतं, खूप जास्त त्या ग्रेव्हीमध्ये तांदूळ जाऊन तो भात असा चिकट वगैरे होत नाही, तांदूळ जास्त असा वरचे वर राहतो. तर सर्व तांदूळ मी टाकून घेतलेले आहे त्या ग्रेव्हीवरती. आता त्यावरती छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, तळलेला कांदा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर केसर दूध तुम्ही यावर टाकू शकता किंवा कलरचं पाणी. आणि मी यामध्ये पुदिना टाकायला विसरली तर प्लीज कोथिंबीर बरोबर तुम्ही पुदिना टाका. गॅस मी मंद आचेवर केलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि आता एक पुढचे 10 ते 15 मिनटे मी बिर्याणी चांगली शिजवून घेणार आहे. तर बिर्याणी करताना तुम्ही ज्या भांड्यामध्ये ही बिर्याणी करतात त्याचा तळ जाड असेल याची दक्षता घ्या, म्हणजे बिर्याणी खालून जो मसाला आहे बिर्याणीचा तो जळत नाही. तर भात तर शिजलेला आहे, तर मी आता गॅस बंद करणार आहे. एक पुढचे 10 ते 15 मिनटे मी वाफ दिलेली आहे बिर्याणीला. पुन्हा झाकण ठेवणार आहे 15 मिनटे. गॅस मी बंद केलेला आहे, म्हणजे पुढच्या 15 मिनटात वाफेमध्ये जे आहे ना चिकन पण चांगलं शिजतं आणि भात पण चांगला शिजतो. तर 15 मिनटं पण झालेले आहेत पुढचे. तर एकंदर अर्ध्या तासामध्ये तरी ही बिर्याणी बनायला आपल्याला लागतं. तर 15 मिनिटांनी मी ही बिर्याणी जी आहे ना प्लेटमध्ये सर्व करते आणि तुम्ही पाहू शकता जो भात आहे किती असा छान मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे. किंवा ते तांदूळ ना कायच्या काय शिजतात, डबल टिबल असे मोठे मोठे होतात, पण तुम्ही पाहू शकता त्याचा आकार अगदी परफेक्ट झालेला आहे. आणि मी खरंच पुदिना टाकायला विसरली, पण तुम्ही खरंच बिर्याणीमध्ये पुदिना टाका, त्याची पण चव अप्रतिम लागते. म्हणजे पुदिना न टाकता तर ही बिर्याणी अप्रतिम झालेलीच आहे, कारण सगळं जे माप आहे ते मी परफेक्ट यामध्ये वापरलेलं आहे. तर खूप वेळा बिर्याणी बनवताना आपल्याला तांदूळ कसा शिजवायचा तेच कळत नाही आणि खूप वेळा असं ग्रेव्ही जेव्हा करतो चिकनची त्यावर तांदूळ टाकलं, पसरट भांडं घेतलं आणि त्यावर जी शिजवलेला भात टाकला ना की त्या ग्रेव्हीमध्ये तो पूर्ण तो भात जातो आणि मग तो चिकट होतो. त्याच्यामुळे थोडंसं असं मी उभं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं जास्तीत जास्त वरचेवर जास्त भात राहिला आणि मस्त मग तो मोकळा भात झाला.
आणि कांदा टोमॅटोची पेस्ट टाकल्यामुळे काय होतं ना, खूप अशी कोरडी कोरडी अशी बिर्याणी नाही होत आणि चिकन असं मॅरिनेट करून ठेवल्यामुळे ना हे चिकन एकदम ज्युसी होतं आणि खूप छान शिजलं जातं. तर मी तुम्हाला परफेक्ट 1 किलोची ही बिर्याणी बनवून दाखवलेली आहे. म्हणजे अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन आणि ही बिर्याणी 4 माणसं पोट भरून ही बिर्याणी खाऊ शकतात. जोडीला तुम्ही कोशिंबीर करा. तर ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.